अधिकारी खूप चांगलं काम करत आहे ते मुलांना कळाले पाहिजे. आणि मग पहिलं नाव आनंद सरांचं आलं आणि मग आम्ही सरांना भेटायला गेलो. त्या दिवशी गेल्यानंतर तिथे तिथे एक ASI होते, असिस्टंट सब इन्स्पेक्टर, त्यांनी अडवलं. म्हटलं कुठं जाईन आता, म्हटलं सरांना भेटायचं. ते येणार नाहीत आज. म्हणजे आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती, सरांनी कन्फर्मेशन दिलं होतं, आम्ही तिथे गेलो होतो. माझं हल्लं, कारण मी थोडासा हलणारा आणि हलवणारा माणूस आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याला काहीतरी कमिटमेंट करते आणि आपण तिथे जातो आणि तिथे नसते, आणि मी असा माणूस आहे की स्वतःच्या प्राणापेक्षा या शब्दाला महत्त्व देतो आणि ते देत आलो आणि पुढे देईल. हल्ल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग म्हटलं सरांना एक मेसेज तर टाकू. म्हणजे माझा पहिला मेसेज, माझा नंबर सेव्ह नाही, आणि ही व्यक्ती होती केंद्रीय मिनिस्टरसोबत, आणि तेही त्यांना शेड्यूल माहिती नव्हतं. ते तिकडे गेलो होतं, अचानक ते आलं होतं आणि त्यात लिहिलं होतं, डिअर सुनीलजी. आपण कोणाला तरी वेळ दिलोय, माझी पहिली भेट आहे, आणि एक व्यक्ती म्हणतोय डिअर आणि सुनीलजी. पैशाने, पदाने, वयाने, ज्ञानाने, अनुभवाने सगळ्याने मी लहान आहे, आणि मी डिअर झालो पहिल्या मेसेजमध्ये. आणि बोलताना पण सुनीलजी, हे आपलं पोलीस पण असं बोलत नाही. हे कोण बोलतंय? एक IPS अधिकारी. आणि मग ते म्हणाले की उद्या या, सॉरी मी केंद्रीय मंत्री आले तर अचानक त्यांचा दौरा आहे, मी त्यांच्यासोबत आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही आता IPSला भेटायचं आहे, आणि ते डिअर पण नव्हते ना. मी एकदम टाकाटाक, एकदम व्यवस्थित, म्हणजे घाबरत पण याच्याने गेलो. गेल्यानंतर एक 10-15 मिनिट वेळ जाईल असं वाटलं, पण साधारणतः 2 तास आमच्या सरांसोबत गप्पा मारण्यात गेले. MPSC UPSC हा विषय कधीच गळून पडला, माणुसकी हा विषय चालू झाला. आणि आम्ही या निर्णयावर आलो की आयुष्यामध्ये यार आपण काय करतो याच्यापेक्षा जास्त खरंच आपण मनुष्य प्राणी म्हणून जगतो का, मनुष्य म्हणून जगतो, माणूस म्हणून जगतो का, देव माणूस म्हणून जगतो. तर त्याविषयी मी सरांनाही बोललो की सर खरंच तुम्ही देवाला मानता का? ते म्हणाले की मी आस्तिक आहे, पण माझा स्वतःवर जास्त विश्वास आहे. अशा खूप गप्पा रंगल्या, आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी माझ्या सगळ्या चर्चेमध्ये हा विषय मी असंच ताणतो. आणि सरांना त्या दिवशी म्हटलं होतं की सर आम्ही IPSला भेटायला आलो होतो, IPS काय आम्हाला भेटला नाही, एक देव माणूस भेटला. आणि अशा माणसामुळेच खरं तर ही पृथ्वी, हे जग हे गतिमान आहे, त्याला पदाची ईर्षा नाही. आणि मी बाहेर पडल्यानंतर मग तिथे पोलीस मॅडम होत्या, ते म्हणाल्या सरांची मुलाखत झाली का, खूप छान आहे. आमच्या स्वीपरची सुद्धा ते असतेने चौकशी करतात. हे कमिटमेंट एखाद्या स्टाफमध्ये जेव्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी देतो ना, तेव्हा त्या माणसाने आपल्याशी साधलेला संवाद हा बेदी नसतो. त्यावेळेस सरांच्या बोलण्यामध्ये बरेच श्लोक होते, दोहे होते, अभंग होते. सरांना म्हटलं सर तुम्ही एवढे छान बोलताय, तुम्ही मुलांसोबत यायला पाहिजे, मुलांसमोर यायला पाहिजे, मुलांना त्याची गरज आहे. तर सर मला म्हणाले माणूस खूप चांगलं बोलतो हे कळालं की हिरो होतो, आणि हिरो झाला की कामातला झिरो होतो. मला झिरो व्हायचं नाही आणि मला हिरोही व्हायचं नाही, मला काम करायचं. आणि त्या दिवशी मग सर म्हणाले होते की मग मी म्हटलं की सर छोटा कार्यक्रम देतोय, तेव्हा माझ्या लक्षात आलं मी पेपर देऊन गर्दी करू शकला. 8 वर्षात 20 वेळा बदली म्हटलं की हे आम्हाला कार्यक्रम दुसरीकडे घ्यावा लागला असता. मी थोडा विचार टर्न केला, गर्दीची मलाही गरज नाही आणि सरांनाही गरज नाही. काही दर्दी असतील तर ते येतील, कारण आपल्या स्टडी रूमची सुद्धा कॅपॅसिटी म्हणजे मुलांचे ॲडमिशन हे जवळपास 150च्या आसपास आहेत. आणि त्यातली दर्दी कोण आहेत आणि गर्दी कोण आहे याच्यातला फरक आम्हाला कळणंही फार गरजेचं आहे. आम्ही मेहनत कोणासाठी घ्यावी हे पण आम्हाला या पुढच्या काळात कळेल. अशा खूप काही गोष्टी आहेत, आपण अजूनमधून बोलत राहू. पण ज्या एका खाकी वर्दीतल्या सिंगम तर हा माणूस म्हणून घेणारच माणसाला ज्या आम्ही भेटलो, तर त्यांची आणि तुमची भेट व्हावी म्हणून हा 18 आहे. त्यासाठी निमित्त प्रकाशन सोहळा आहे.
आणि मी सरांना ठासून सांगेन की सर खरंच अधिकारवाणीने तुम्ही मुलांना रिअल फॅक्ट सांगा, कारण त्याची खरंच सगळ्याला गरज आहे. डिमांड सप्लाय रेशो इतका बिघडला आहे की पोरं शिक्षकांना शिकवायला लागले. याचं मला इतकं वाईट वाटतंय, पण मी ऐकून घेतो काही वेळेस. पण मला वाटतं की यातला काहीतरी फरक सरांनी मुलांना समजून सांगावा. परत एकदा ठासून सांगतो, स्पर्धा परीक्षेत नापास व्हा, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहे, पण माणूस म्हणून जायला शिका. तर अशा एका माणसाला आपण भेटूयात. तो IPS आहे का कोण आहे ते तुम्हाला नंतर वाटेल. जाताना म्हणाले खरंच IPS होते. तुम्हाला ऐकताना मजा येईल. सर्वांना विनंती आहे, सर्वांना बोलायचं तितकं बोलू द्या. आपण ते आज ऐकूयात, कारण अनेक लोक कुठल्या तरी व्यक्तीला बघून भेटून त्यांचं आयुष्य खूप मोठे कुर्बान केले. कारण मला माहिती आहे बाबा आमटेंना भेटलेले अनेक लोक आहेत. बाबा आमटेच्या एका शब्दावर आयुष्य कुर्बान केलेले लोक आहेत. तर बाबा आमटे तर आपल्यामध्ये नाही आहेत. आपल्यासाठी हेच आज बाबा आमटे आहेत असं मी सांगेन. धन्यवाद सर. प्लीज मुलांना. सरांनी खूप मोठी गोष्ट बोलली की आमच्यासाठी बाबा आमटे हेच आहे. खरं म्हणजे त्यांच्या नखाची बरोबरी आम्ही करू शकणार नाही. बाबा आमटेंची कविता मी लहानपणापासून जेव्हा मी नवोदय विद्यालयाला शिकायचो ना, तर आमच्या भिंतीवरती खूप सुंदर सुंदर सुभाष्य होते. त्यातली बाबा आमटेंची एक कविता होती. मी चालत होतो रस्त्याने अनवाणी, डोळ्यात माझ्या म्हणून आले पाणी, बाजूस पाहिले ज्याला, जो चालत होता पायच नव्हते त्याला. म्हणजे काय बघायला शिकवतात ते. आपण नेहमी ना वर बघत राहतो, पण जे दिलं आहे त्याचा विसर असतो आपल्याला. प्रत्येकाला सामर्थ्य दिलं आहे परमेश्वराने, आणि बाबा आमटेंनी तर ते दिव्य करून दाखवलं की ज्याला हातच नाही, ज्याला पाय नाही, त्याच्याकडनं त्यांनी स्वाभिमानानं कसं जगायचं त्यांनी शिकवलं. दुसरं वाक्य होतं, स्वतः करता जगलास तर मेलास, आणि इतरांकरता मेलास तर जगलास. हे वाक्य माझ्या मनात तेव्हापासून रुजायचं. माझे प्रिन्सिपल मला म्हणायचे, यार अनंत इकडे असं काय, असं वाटतं तुझ्याकडे बघितल्यावर की उद्याला प्राईम मिनिस्टरशिप तुलाच द्यायची आहे का, इतका टेन्शनमध्ये काय असतो तू. हे माझ्या चेहऱ्यावरचे भाव मलाही कळायचं नाही, कारण मी चिंतन जास्त करायचं. एखादी गोष्ट वाचली ना ती पसली पाहिजे, पसल्यानंतर त्याचं चिंतन झालं पाहिजे. गाईकडनं रवंथ करायचं तर तसं विचारांचं रवंथ ऑटोमॅटिक व्हायचं. ते दॅट इज लाईक, म्हणजे एखाद्या वेळेला अभ्यास करता करता झोप लागली तर ते गणित मला सकाळी झाल्यावर सॉल्व्ह झालेलं असायचं, कारण ब्रेन काम करायचा मी झोपलेलो असलो तरी. ही सवय होती लहानपणापासून. तर सांगायचं राहून गेलं सुरुवातच मी की सर्वप्रथम मी सुनील सरांचे खूप खूप अभिनंदन, आभार व्यक्त करतो. एवढा सुंदर कार्यक्रम आपण घेता. एक्सपिरियन्स अकॅडमी, म्हणजे मी आता ज्या वेळेला ही परीक्षा पास केली तर बऱ्याच अकॅडमीमधनं गेलो असेल, बऱ्याच क्लासेस बघितले असतील स्पर्धा परीक्षांचे, पण इथे आल्यानंतर पहिल्यांदा जे मला जाणवलं, जे माझं मन सांगतं, जो माझा अनुभव सांगतो की इथे व्यवसाय नाही आहे. इथे काय आहे, इथे आहे की आपण हे कसं मिळवू शकतो, आणि हे आपल्या आवाक्यात नाही. आणि ही जी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे हे तुम्हीच मिळवू शकाल, काही वेगळं काहीच नाही. त्याच्याकरता इथे गायडन्स मिळेल की नाही याची गॅरंटी मलाही वाटत नाही आता, पण मिसगाईड जरूर होणार नाही आपण, एवढी गॅरंटीने सांगतो. सर कधी तुम्हाला मिसगाईड करणार नाही, कारण इतर ठिकाणी आम्ही अनुभवाने सांगतो की मिसगाईड जरूर करतात की मी काहीतरी मोठा दिव्य आहे, मी यू आहे, मी त्यू आहे, स्वतःचेच गुणगान गायचे, किंवा आपलं ते जे लक्ष आहे ते फार वेगळं, जगावेगळं, असं जगावेगळं काही नाही. अगदी आवाक्यातलं लक्ष आहे. जो गोल आपण ठेवला आहे तो अगदी सहज, सोपा, सरळ आहे. त्याला व्यक्तिमत्वाची गरज आहे. ही परीक्षा अजिबात अकॅडेमिक्सची परीक्षा नाही, जशी आपण युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स देतो, BA, BCom, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग, डॉक्टर. ही परीक्षा केवळ आणि केवळ व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे. मग तसं व्यक्तिमत्व ज्या वेळेला आपण त्यात सुटेबल होतो ती आपण सहज पास करतो. आणि जर समजा आपण नाही झालो, त्या व्यक्तिमत्वात आपण बसत नसेल, तर काही हरकत नाही. आपण जो अनुभव, एक्सपिरियन्स गोळा केलेला असतो, जे नॉलेज आपल्याकडे आलेलं असतं, जे आपल्याला काही पसलं असतं, त्यातनं जे काही आपण घडतो तो कुठे ना कुठे आपण नक्की अचूक ठिकाणी उपयुक्त असतो. तर एवढंच लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की या परीक्षेमध्ये जर पास झालो तर भविष्य उत्तम आहे, आणि जर नाही झालो, आपल्या भाग्यात नसेल किंवा आपल्या मेहनतीत काही कमी राहिले असेल, तर ते भविष्य अधिक उत्तम होऊ शकतं. काही त्याला
असं शेवटचं, दिस इज नॉट द लास्ट ऑप्शन. मी बोलण्याच्या ओघामध्ये माझे मित्र किरण केंद्रे सर यांचा, जगताप सरांचा आणि चंद्रकांत सरांचा, या चौघांचा उल्लेख करणं विसरून गेलो. पण मी यांचे खूप आभार मान्य करतो. काय या बालभारतीमुळे मी आज इथे आहे. बालभारतीच्या 5व्या वर्गाच्या पुस्तकातलं जे शेवटचं पान होतं त्यामध्ये एक दंडाधिकारी आणि पोलीस ऑफिसर सॅल्यूट स्वीकारताना ते आहे एक चित्र, जुनं बालभारती जर बघाल तर. आणि ते त्याच वेळेला मला क्लिक झालं, म्हटलं आपल्याला असा अधिकारी व्हायचा आहे. तेवढं क्लिक झालं मनामध्ये. वडील माझे प्रशासकीय सेवेत होते, ग्रामसेवक म्हणजे विलेज डेव्हलपमेंट ऑफिसर गावामध्ये. तर त्यांची काम करण्याची शैली ही असायची की जोही कोणी आला तो कितीही दुःखात असो आणि कसाही असो रडतच येणार कामासाठी, काही ना काही कष्टाने. सर्वात पहिल्यांदा त्याला पाणी विचारायचं, त्याला चहा विचारायचं, जेवणाची वेळ असेल तर जेवण विचारायचं. ती ड्युटी माझ्याकडे दिली की येणारा माणूस हा माणूस आहे, नंतर त्याचं काम होणार आणि तो आनंदाने जाणार. जसं काही बाबा मी माझ्या मोठ्या नातेवाईकाला भेटून गेलो. तर ही कामं म्हणजे ग्रामपंचायतमध्ये तर चालणार, घरी पण रीग असायची तरी. आणि तो ज्या वेळेला आनंदाने जायचा ते बघून मला एवढा आनंद व्हायचा. म्हटलं हा माणूस येताना कसा होता, जाताना कसा आहे. बाबांना विचारायचं तुम्ही करता काय नेमकं, असं काय आहे की ज्यामुळे ही माणसं येतात मोठ्या आशेने आणि ती खुशीने जातात. पण ते म्हटलं मी ग्रामसेवक आहे, म्हणजे काय, मी या गावातल्या लोकांची सेवा करतो, त्यांना त्यांचे अधिकार त्यांच्यापर्यंत पोचवतो. शासनाच्या स्कीम्स येणार किंवा त्यांच्या संबंधात जे काही त्यांना डॉक्युमेंट्स लागणार मी त्याची मदत करतो, त्यांना हक्क देतो. मी काही वेगळं खिशातलं काही देत नाही. म्हटलं मग असं असेल तर मग तुमच्यापेक्षा मोठे कोणी असेल ना की जे त्याच्यापेक्षा मोठे काम करत असतील. त्यांनी डायरेक्ट मला सांगितलं की एक असतो जिल्ह्याचा मोठा अधिकारी, त्याला म्हणतात कलेक्टर, IAS. तो मी जेवढ्या जर 50-60 लोकांची मदत रोज करतो ना, तर तो रोज कित्येक हजारांची मदत करतो. त्याचा एक निर्णय लाखोंना फायदा देऊ शकतो. म्हटलं बरोबर आहे. मला ते आठवते दंडाधिकारी आणि ते सगळ्या गोष्टी लिंक झाल्या. म्हटलं आपल्याला हेच करायचं, आपल्याला या परंपरेला पुढे न्यायचं प्रशासनाच्या. कारण त्या प्रशासनातून मिळणारा आनंद जेव्हा आपण इतराला काही देतो तेच आपल्याला परत मिळतं. निसर्गाचा नियम, दुसऱ्याला दुःख दिलं तर आपल्याकडे येणार असते आणि दुसऱ्याला आनंद दिला तर ते आपल्याकडेच. तर ती माझी सुरुवात झाली, फाउंडेशन झालं. आणि अगदी मी 11 ते 12 वर्षाचा होतो, 11च वर्षाचा. मला माहिती होतं नवोदयला जाण्याच्या आधी मला आयुष्यात काय करायचं आहे हे मला पहिल्यांदाच क्लिअर झालं की आपल्याला एक पाऊल पुढे जायचं आहे सेवेच्या क्षेत्रामध्ये, आणि ती सेवा पण इथल्याच नागरिकांची. तर हळूहळू अभ्यास करायला लागलो. तर शाळेत पहिला यायचो, मग तिथे वाईट वाटायचं की आपण घर सोडून आलेलो आहे. मग वडिलांनी एकदा सांगितलं असं आहे, रडण्यात काही अर्थ नाही, काहीतरी गोड ठेवायचं. मी सांगतो ते कर आता माझ्यासाठी, तुला नेहमीच फर्स्ट यायचं, इथे राहू. आणि तर त्याला सार्थकता आपण मानू की तू इथे राहतो. मग मी ते टार्गेट ठेवलं. टार्गेट ठेवल्यामुळे मला कळायचंच नाही की दिवस कसे गेले, कसा वेळ गेला. आणि तिथे CBSE पॅटर्न होता आम्हाला जवाहर नवोदय विद्यालयाला. तर ते CBSEची पुस्तकं, त्याचा अभ्यास तो खूप उपयुक्त ठरला पुढे मला या परीक्षेला सामोरं जाताना. पण नंतर मी इंजिनिअरिंगला इथे आलो. इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा माझ्या मनात तेच असायचं, एकीकडे इंजिनिअरिंग करायचं आहे तर दुसरीकडे मला काय केलं पाहिजे, मार्ग शोधला पाहिजे. मार्ग शोधत होतो. ऑप्शनल पहिल्यांदा ठरवलं की फिजिक्स घेऊ आणि मॅथ्स घेऊ, कारण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे तर हे एकदम सोपं पडेल. थोडे दिवस काही त्याचे केले, पण नंतर कळलं की त्यात रॅशनलायझेशन फॅक्टर लागेल तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क तर भेटणार नाही. म्हटलं जाऊ द्या, मग आपल्या आवडीचा विषय काय मराठी आणि दुसरा सायंटिफिक जिओग्राफी, त्याच्यावरती मेहनत घ्यायला सुरुवात केली. पण त्याच्या आधी माझं सिलेक्शन झालं, जेजुरीला गेलो स्टील इंडस्ट्रीमध्ये आणि नोकरी करायला लागलो. कारण अर्न अँड लर्न या तत्वावर माझा पहिल्यापासून विश्वास होता. नवोदयला असतानाही घरच्यांना बोज नको, आणि नंतरही आपण स्वतः जर काही परीक्षा देतो आहे तर इंटरव्ह्यू बोर्डापुढे हे नको की हा अजूनही आई वडिलांच्या भरोशावर देतो आहे, तर त्याला कुठेतरी कमीपणा वाटतो तो की एका वयानंतर आपण सेल्फ सफिशियंट असलो पाहिजे. आपण आपल्या जबाबदारी, आपलं ओझं आपण स्वतः उचलू शकलो पाहिजे. अशा भूमिकेतून जॉब करून परीक्षा द्यायची असं ठरवलं. जॉब करता करता मी प्रिलिम्स पास केली. मेन्सची तयारी, पुस्तकं नाही. माझा मित्र होता नवोदयचा, तो दिल्लीला होता. त्याला पत्र लिहिलं, म्हटलं यार मला पुस्तकं दे जिओग्राफीची. त्यांनी पाठवली. त्याच्या परीक्षेवर मग मी ते प्रिलिम वगैरे केली. मेन्स काही मार्कांनी गेली.
घरी रिक्वेस्ट केली, म्हटलं मला जर फुल टाइम दिला तर एका झटक्यात पास होऊ शकतो. ते म्हटलं नाही, अजून नाही, पुन्हा एकदा ट्राय कर. पुन्हा एकदा ट्राय केला तरी झालं नाही. नंतर मध्यंतरी नालकोला सिलेक्शन झालं. नालकोची नोकरी आली भुवनेश्वरला. घरून थोडा फोर्स होता की नाही जॉईन केलं पाहिजे, सरकारी नोकरी आहे, पण त्यामध्ये बॉन्ड होता. पब्लिक सेक्टर असल्यामुळे म्हटलं नाही, मला असा बॉन्डवाली नोकरी घ्यायची नाही, सरकारला पण फसवणार नाही, आणि नंतर पुढे सरकारी नोकरी जर जायचं आहे तर तो इश्यू वेगळा होईल. तो टाळून दिला, नाही गेलो. नाराजी झाली घरी थोडी की तुला काही किंमत नाही या गोष्टींची. म्हटलं मान्य आहे. नंतर घरची परमिशन घेऊन रिझाईन केलं आणि मग अभ्यासाला सुरुवात केली. मराठी लिटरेचरचा अभ्यास SIC ला थोडा बहुत झाला होता. पुढे त्याला आणखी रिफाईन केलं. प्रवीण चव्हाण सरांकडे मराठी ते शिकवायचे त्यावेळेला. आणि मग जेव्हा विश्वास वाटला की आपल्याकडे आहे, आता आपण करू शकतो, मग दिल्लीला निघायला पाहिजे. आधी प्लॅटफॉर्म बनवून घेतला पूर्ण की मला माझ्यावर विश्वास आहे, नंतरच दिल्लीला गेलो. आता उगाच आधी जायचं नंतर मग तिथे स्ट्रगल करायचं, त्यापेक्षा एक कम्फर्ट झोनमध्ये व्यवस्थित आपली तयारी केली पाहिजे. दिल्लीला गेल्यानंतर तिथे अभ्यासाची सुरुवात झाली. मराठीचे मला फेल्युअर्सचं कारणच कळलं. मग ज्यांच्या मिरजकर सर होते दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये, मिरजकर सरांना म्हटलं सर माझे पेपर तपासून द्या. सरांनी म्हटलं येस आपण करून ते तुझं तपासलं. तर त्यांच्या लक्षात आलं याला ऱ्हस्व-दीर्घ कळत नाही, म्हणजे तुझ्या ऱ्हस्व-दीर्घामुळेच तुला मार्क्स येत नाही, आणि तू वरून टोपे पण देत नाही म्हणे त्या शब्दांना मराठीच्या. ते काय गुजराती किंवा इंग्लिश थोडीच आहे. बरोबर आहे, चुकतं तर आहे. मग त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी ऱ्हस्व-दीर्घ शिकलो. म्हणजे गुरुचं वाक्य काय महत्व असू शकतं आयुष्यामध्ये ते मला तेव्हा महत्व कळतं की ते म्हटले असं आहे, उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व-दीर्घ ठरतं, तू तसं लिहिचं. म्हणजे तुझं तुलाच कळेल आता ऱ्हस्व लिहू का दीर्घ लिहू. सिम्पल. बस तेवढाच मनात, म्हणजे कुठं अडलं ते मी लगेच उच्चार करून बघायचो. मग दीर्घ झाला तर दीर्घ आणि ऱ्हस्व झाला तर असं करून मी पुढे गेलो. मला 361 मार्क्स आले ज्यावेळेला मी पास झालो. म्हणजे 274 मार्क्समध्ये नेहमी नापास होणारा माणूस डायरेक्ट 100 मार्काच्या मजलमध्ये पुढे गेला, आणि मग सहज मी या परीक्षेला फेस करू शकलो. आणि जेव्हा आपण तयारी करतो परीक्षेची, तर यामध्ये नॉलेज किती आहे यापेक्षा तुम्ही ते कसं रिप्रेझेंट करता तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये ते महत्त्वाचं आहे. ते एक्सप्रेशन मी शिकलो हळूहळू प्रेझेंटेशनला. तर जे बसलं ते व्यवस्थित लिहायचं तेवढ्या वेळांमध्ये, आणि मार्काच्या दृष्टीने लिहिलं पाहिजे. म्हणजे जर का मार्क समजा एकच प्रश्न आहे, तो 2 मार्काला विचारला तर त्याचं उत्तर काय असेल, 5 मार्काला असेल तर किती शब्दात असेल, 10ला असेल तर किती असेल. तर हा जर आपल्याला अंदाज आला की उत्तर कसं कोणत्या साच्यात बसवायचं, आणि तेवढंच समर्पक, म्हणजे 20 शब्दातही मी तेच उत्तर देतो, 200 शब्दातही मला ते देता येतं, आणि 600 शब्दातही मला ते लिहिता येतं. तर प्रत्येक ती लिहिण्याची जी स्टाईल आहे त्याचा क्रक्स मला सापडला. तो म्हणजे काय की उत्तर कसं असावं, बुलेट्स आहे. म्हणजे प्रश्न काय नेमका समजल्यानंतर किमान एक 20-30 शब्दामध्ये पहिला पॅरेग्राफ हा त्या उत्तराचा क्रक्स आला पाहिजे काय आहे, आणि नंतर हळूहळू त्याला एक्सप्लेन करत गेलं पाहिजे. असं जर का आपल्याला कन्साईज करता आलं, शब्दांमध्ये ते मांडता आलं, तर ती परीक्षा देणं सोपं आहे, मार्क्स मिळणं सोपं आहे, आणि तिथेच आपली पर्सनॅलिटीचा कस लागतो. आता मी जेव्हा पोलीस सर्व्हिसमध्ये आणि आपल्या पासपोर्टमध्ये जेव्हा पत्राचार बघतो, शासकीय पत्राचार, तर त्यामध्ये तेच कामात येतं. कारण तुमची 4-4 पानं वाचायला कोणाला वेळ नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय, त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा काय. जसं आपण उत्तरामध्ये म्हणतो की आधी सर्वात महत्त्वाचं लिहावं, नंतर हळूहळू मुद्देसूद लिहावं, अगदी तसा शासकीय पत्राचार चालत असतो. म्हणजे त्यांना अशाच माणसांची गरज असते की ज्यांच्यामध्ये लॉजिकल थिंकिंग आहे, ज्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की त्यांना अचूक शब्दांमध्ये, मर्यादित शब्दांमध्ये ती गोष्ट समजावून देता येईल. त्यांना प्रायोरिटी कळते की महत्त्वाचं काय, त्याच्यानंतर महत्त्वाचं काय, आणि शेवटी कन्क्लुजन काय, त्याला कोरिलेशन कसं करायचं. तर हे सगळे गुण जे आपल्या परीक्षेत तपासले जातात तेच आपल्या शासकीय पत्राचारामध्ये तपासले जातात. मग उरतो प्रश्न आता की ज्या वेळेला फील्डवर काम करतो तिथं नेमकं काय तपासलं जातं. हे तर झालं पत्राचाराचं, त्यात तुम्ही क्लिअर होता, जे आपले एक्झाम जातात. तिथे आपले संस्कार तपासले जातात, तिथे आपली संवेदनशीलता तपासली जाते, तिथे आपल्यातलं माणूस पण तपासलं. प्रत्येक क्षण हा फक्त परीक्षेचाच असतो. ही परीक्षा पास झाल्यानंतर खरी परीक्षा सुरू होते. कारण ज्या वेळेला आपण परीक्षा पास करण्याकरता स्ट्रगल करतो तर जास्तीत जास्त 2 ट्रंक आपले पुस्तकं असतील,
आणि नंतर मग 2-2 ट्रक लागतात आपल्या घरचे पुस्तकं काय, मुलांचे, बायकोचे, आणि तो पसारा, आणि ती अनसर्टनिटी सहन करण्याची ताकद लागते. कारण ज्या वेळेला आपण काही निर्णय घेतो जनहिताचे, त्यावेळेला ते प्रत्येकाला दुरुस्ती असं नाही. त्यावेळेला आपली तयारी असली पाहिजे की मी या निर्णयाचे परिणाम स्वतः भोगायला तयार आहे, पण जे योग्य असेल तेच करेल. ती जर तयारी असेल, ते जर ओझं वाटत नसेल, तर आनंदाने आपण हा प्रवास करू शकतो. सरांनी त्यात लिहिला 8 वर्षात 20 बदल्या. मला आधी आश्चर्यच वाटलं. मी यांना म्हटलं, हो कशालाच लिहायला, हे कशाला सांगताय, कारण तो वेगळाच इश्यू सुरू होतो. समर्थ म्हणतो की मग त्याचीच एक्सपिरियन्स सांगा, त्याची कारणं सांगा. म्हटलं ठीक आहे, आधी आपण प्रिपरेशनचं बोलू आणि नंतर हे मूळ मुद्द्याचं बोलू. कारण काय, नोकरीतले अनुभव त्याच वेळेला उपयोगी ठरतील तुम्हाला ज्या वेळेला प्रिपरेशन कसं करावं, उत्तर कसं लिहावं हे तुम्हाला कळेल. नाही तर उगाच नोकरीच्या गप्पा मारायच्या, स्वप्नांचा व्यापार करायचा, याला अर्थ नाही. आपल्याला हे कळलं पाहिजे की ऑफिसर कसं व्हायचं. आपण जी मेहनत घेतो त्याला यश आलंच पाहिजे, हा पहिला ॲटिट्यूड. पण यश कशाला म्हणायचं, यश सुद्धा सापेक्ष असतं. म्हणजे जसं आता सरांना 42 मार्क मिळाले, ते अपयश होतं की नाही, पण त्याच्यात काहीतरी दडलेलं होतं. त्यामुळे ते शेवटी आपल्या विचारांवरच आहे. यश पण सापेक्ष असतं. आणि खऱ्या अर्थाने जी पास झाली आणि ज्यांनी जे ऋण आपले चुकवायचे, जी संधी मिळाली त्याचा वापर न करता फक्त स्वतःकरताच जर जमवत गेलो तर त्याला यश म्हणता येईल का? तरी ते म्हणजे एक प्रकारे अपयशच आहे की तुम्ही ती संधी मिळूनही तुम्ही समाजाचे ऋण फेडू शकला नाही. तर खरा उद्देश काय हा आपल्याला क्लिअर पाहिजे. आणि हा प्रश्न मी सतत स्वतःला विचारायचा की मला का व्हायचं, का करायचं, याचं क्लिअरिटी असली पाहिजे. मला का करायचं आहे हे माहिती पाहिजे. एकदा जर हे क्लिअर झालं की मला यात का पास व्हायचं आहे आणि पुढे काय करायचं आहे, तर मग पुढचे रस्ते एकदम सोपे असतात. मग संकटच वाटतच नाही. इतरांसाठी जे संकट आहे, ट्रान्सफर म्हटलं म्हणजे शहर आला पाहिजे, ते आपल्याला काही फरक पडत नाही, होत राहतं ते. तर दॅट इज अ रुटीन. मला माझ्यासाठी उभं राहिलं पाहिजे. मला वारंवार जनप्रतिनिधी किंवा मिनिस्टर एकच सल्ला द्यायचे पब्लिक मीटिंगमध्ये की अहो जनतेने आम्हाला निवडून दिला, आमची सेवा ही जनतेची सेवा माना. मला एकच प्रश्न पडायचा, तुमची सेवा करायची, तुम्ही जनता एकच आहे, तुमची सेवा म्हणजे जनतेची सेवा. कितपत लॉजिकल वाटतंय, कितपत खरं वाटतंय, या एकाच मुद्द्यावर आमचं बनायचं नाही. एकाच मुद्द्यावर बनलंच नाही का. तुमची सेवा करायची का जनतेची सेवा करायची, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला स्वतःची बुद्धी आहे ना. मला माहिती आहे की मी कोणाची सेवा, कोणाच्या हितासाठी काम करायची. बरं, जनहिताच्या कामासाठी गेल्यानंतर मग तुम्हाला वाईट का वाटायचं? त्यांना एकच वाटायचं की असं झालं तर मग आमची प्रसिद्धी आणि आमचं महत्त्व कमी होतं, तुमचं व्हॅल्यू वाढतं. म्हटलं आमचं व्हॅल्यू वाढून आम्हाला काय मिळायचं? आम्हाला तर काही इलेक्शन लढायची नाही आहे, आम्हाला काहीच करायचं नाही. आम्हाला फक्त आमचं कर्तव्य पूर्ण करायचं. आम्ही यांचं देणं लागतो. जर आपल्या हृदयामध्ये याविषयी अत्यंत क्लॅरिटी असेल की आपण या समाजाचं देणं लागतो, आपण या मातीचं देणं लागतो, तर आपल्यासाठी मार्ग सोपा आहे. कारण पुढचा काळ याच्यापेक्षा कठीण असतो. ही जी परीक्षेची तयारी असताना जेवढी दगदग होते, जेवढे त्रास होतात, ती फक्त ट्रेलर आहे. तो ट्रेलर आहे, ते फक्त तपासणी आहे की हा भात शिजलाय की नाही. तर एकच आपण त्याचा दाना बघतो ना, हा शिजलाय, ठीक. पुढचा तर तो काळच आहे ना, ते ताप सहन करावेच लागणार, त्याला पर्याय नाही. हा सहन करावे लागणार, कारण ही माणसं आपली आहे, ही भूमी आपली आहे आणि आपण आपल्यासाठी सहन करतोय ना, दुसऱ्यासाठी तर करत नाही. फॉरेनला जाण्याचे माझ्या मेटलर्जीमध्ये माझी 60 जणांची बॅच होती, त्यातले 40 जण 98लाच बाहेर गेले. 98लाच मलाही संधी चांगली होती, मी टॉपरमध्येच होतो, पण मनात नाही आलं कधी की आपण असं जाऊन आरामात राहायचं ना. म्हटलं आपल्यावर सरकारने नवोदयमध्ये खर्च केलेला, नंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सरकारी शिक्षण, आपण सरकारच्याच पैशावर 4000 शिकलेलो, हे कधी चुकवायचं? डॉलर कमवून नाही चुकवता येणार. जे देणं आहे, जी कॅपॅबिलिटी मला दिली आहे, त्यानेच मला ते देता येईल. मग तो रात्रंदिना हा युद्धाचा प्रसंग, हा तो मार्ग मला आवडला की आपण याच रस्त्याने गेलं पाहिजे. हेच आपलं गीत आहे आणि याच पद्धतीने आपण जगलं पाहिजे. दुसरं विशेष म्हणजे भारताचं संविधान आपल्याला किती प्रोटेक्शन देतं. कुठल्याही प्राईम मिनिस्टरला, MP ला, MLA ला, CM ला हे प्रोटेक्शन आहे का? आर्टिकल कोणतं सांगा बरं. संविधानामध्ये कुठलं आर्टिकल प्रोटेक्शन देतं सिव्हिल सर्वंटला? 300 आहे ना पूर्ण, तो चॅप्टरच आहे.
मग वी द पीपल जर एवढं प्रोटेक्शन आपल्याला देतं तर आपण वी द पीपलला काय परत द्यायला पाहिजे? अभय तर दिलंच पाहिजे ना, सेन्स ऑफ सिक्युरिटी तर दिलीच पाहिजे. आपण देणं लागतो की नाही? म्हणजे लॉजिकल गोष्ट आहे की जर संविधान एवढं काही द्यायला तयार आहे, जे प्रत्यक्ष आहे, तर मग आपण हे प्रत्यक्ष द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त काय होणार असं करताना? लोक नेते नाराज होणार आणि ते काय करणार? ते अधिकाऱ्यांना त्यांच्या बॉसला म्हणणार की हा माणूस बाजूला ठेवा, माझे इंटरेस्ट याच्यामुळे अडवले जातं, याला बाजूला करा. बाजूला होतो, काय हरकत नाही, मला त्याची टिकण्याची मला हौस नाही. तो अविरत जर आपण प्रवाह झालो तर मग तो घाण होत नाही तो प्रवास. म्हणजे जसं एखादं पाणी साचलं की त्यामध्ये काय होते? घाण साचायला लागते, मग त्याच्यात किडे पण येतात. ते साचलेलं पाणी नाही, सतत फिरतं पाणी. तर इथे मला बाबा आमटे कुठल्या ना कुठल्या रूपाने मला ते गाणं गुणगुणायचे. शृंखला पायी असू दे ती गतीचे गीत गाय, दुःख उधळावयाचा आता आसमांना वेळ आहे. आणि नेहमी ऑर्डर आली की मी पहिल्यांदा सुटकेस घेऊन निघून जायचो. माझी बायको आणि मुलं नंतरच्या गाडीने सामान पॅक करून TC वगैरे काढून नंतर यायचे मागे मागे. आणि त्यांना येता येता साधारण 3-4 दिवस असायचे. ट्रान्सफर झाल्यानंतर आपण बाहेरच्या मुलकातले आपलं कोणी नाही तिथे, एकही नाही. आणि लगेच सगळ्यांच्या वृत्त्या पण बदलतात. आपल्या हाताखाली काम करणारे पण आपले राहत नाही. जसे ज्या दिवशीला ट्रान्सफर होते त्यानंतर तेही अनुभव त्यांनी घेतले. इथं कोणीच नसतं आपलं, मग आपण कुणासाठी करतो? तरी पण तो स्टाफ पण तुमचा नाही त्या क्षणाला, कोणी माणूस विचारणारा नाही तुम्हाला, मग तरी कोणासाठी करायचं असतं? ते आपण दिलेलं एक वचन आहे. ही जी समष्टी आहे, ही समष्टी जरी प्रत्यक्षात आपल्याला दिसली नाही की माझ्या बाजूला नाही, तरी भावना प्रत्यक्षात हृदयात आहे. कारण ते झाल्यानंतर मोबाईलवर मला कॉल यायचे बरेच जणांचे की सर हे चुकीचं झालं बरं तुमच्यासोबत. काही चुकलेलं नव्हतं. हे काय मीडियामध्ये काय पेपरमध्ये काय आलं आहे, काही सगळं व्यवस्थित असताना असं का झालं? मी म्हणायचं असं द्या, तर त्यांचा प्रश्न आहे, असं का झालं? इलेक्शनमध्ये जर का ज्याची सरकार आहे तो जर जिंकला नाही तर माझी काय चूक आहे त्याच्यामध्ये? मी तर माझ्या बाजूने निष्पक्ष राहतो. आणि तेवढंच मी पाळलं की आपण सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिकन, ती सगळीच्या सगळी जी संकल्पना आहे, जी संविधानाची जी उद्देशिका आहे, त्यामधले जे जे काही मुद्दे आहेत इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटीचे, ती सर्वच्या सर्व आचरणात कसे येता येईल. आणि मग त्याकरता जर कोणी नाराज झालं काय हरकत नाही. पण या संविधानाने मला सदैव दीपस्तंभासारखं मार्गदर्शन दिलं. त्यातल्या फंडामेंटल ड्युटीज आहेत, त्यातलं जे खास करून प्रिएम्बल मधले जे मुद्दे दिलेले आहेत आपल्याला, तर हे कुठून आलं, हे पसलं कसं, हे कळलं कसं? अभ्यास केला म्हणून ना. तर अभ्यास नुसता परीक्षेपुरता नाही, तो पसला पाहिजे. तो पसला म्हणजे बरोबर तो आचरणात आपोआप यायला लागतो, तसा आपण विचार करायला लागतो. आणि कॉन्स्टिट्युशनल कंडिशनिंग तर ही प्रत्येक नागरिकाची झाली पाहिजे. आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल लिटरसी तर नाहीच नाही, कंडिशनिंग खूप मोठा विषय झाला. एज्युकेशनमध्ये पण आपण काय म्हणतो, लिहिता वाचता आलं म्हणजे तो साक्षर झाला. अरे बाबा, त्याला संविधान येतं का वाचता? त्याला कळतं काय संविधान म्हणजे काय या देशाचं? नाही माहिती. मग हा विषय आपल्या अभ्यासात असायला पाहिजे की नाही? 4थीमध्ये काही विशिष्ट चॅप्टर असावे किंवा काही विशिष्ट मूल्य असावी. हळूहळू ती 4थीपासून पुढे नेत जोपर्यंत ग्रॅज्युएट होतो तर 100 मार्काचा पेपर संविधानाचा दिला तरच ग्रॅज्युएट झाला असं मानलं पाहिजे की नाही? पण दुर्दैवानं ते आपल्या शिक्षण पद्धतीत अजून आलेलं नाही. मग आता हे ज्यावर आपली पूर्ण देश चालतोय, पूर्ण जे मार्गदर्शक तत्व आहे जे आपल्या सर्वांना एकत्र करतं, तर त्या विज्ञाननिष्ठ संविधानाला आपल्याला सर्व अभ्यासनाची ही सुरेख संधी मिळाली या परीक्षेच्या निमित्ताने. त्याचसोबत पॉलिटी आपण वाचतो, इकॉनॉमिक्स आपण वाचतो, करंट अफेअर्स आपण वाचतो, सायन्सचा पार्ट असतो. हळूहळू प्रत्येक गोष्टीचं इंटरलिंकिंग समजायला लागतं. पिक्चर क्लिअर होतं ना. तर हे पिक्चर क्लिअर होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण सुज्ञ होतो एका अर्थाने. जर एखाद्याची दृष्टी अधू असेल तर त्याला चष्मा लागल्यावर जसं स्पष्ट दिसायला लागतं, तसं आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला, आपल्या आत्म्याला या अभ्यासातून एक जगाचं खरं चित्र दिसायला लागतं. आपण ह्या घडामोडी, जागतिक घडामोडी कशा होत आहेत, त्याचं काय रिलेशन आहे, इकॉनॉमिक्स अफेअर्समध्ये काय काय संबंध येतो, परस्पर राष्ट्रांचे संबंध कसे असतात, महागाई आणि इतर गोष्टी कशा असतात, RBIचं कंट्रोलिंग काय, प्रत्येक गोष्ट आपण समजायला लागतो त्यातल्या खाणाखुणा. मायक्रो इकॉनॉमिक्स असो का मॅक्रो इकॉनॉमिक्स असो, आणि त्याचे परिणाम मग राजकारणावर काय असतात
इतिहासात भूगोल कसा असतो, एखाद्या देशाचा भूगोल इतिहास कसा घडवतो. आता भारताचा भूगोलच असा आहे की इतकी संपन्नता, तिन्ही बाजूनी समुद्र आहे, नद्या आहेत, सुपीक जमीन आहे, इथली समृद्धता आहे, मग तिथे आक्रमण होणारच ना. जिथे वाळवंटात काही पिकत नाही तर ती काय करणार, ती चांगल्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करणार. तर हा भूगोल इतिहास घडवतो ना, आक्रमण का होतात. आणि त्या इतिहासामध्येही बरंच राजकारणाच्या, भाषेच्या सगळ्या सांस्कृतिक घडामोडी दडलेल्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक टोटॅलिटीमध्ये पिक्चर मिळायला लागतं आपल्याला, जर आपण त्यावर चिंतन केलं तर. अभ्यास करताना मी एक गोष्ट जरूर सांभाळली की मला 3 तासाचा पेपर लिहायचा आहे ना, तर माझी बैठक कमीत कमी 3 तासाची असली पाहिजे, एक बैठक. आणि अशा 24 तासामध्ये माझ्या 3 बैठक तरी कमीत कमी झाल्या पाहिजे. 3 पेक्षा जास्त झाल्या तर फारच छान. आणि मिनिमम 1 तासाची रिव्हिजन तरी असली पाहिजे. जर रिव्हिजन नसेल तर केलेला अभ्यास व्यर्थ गेला, काही फायदा नाही. म्हणजे काय, डेली रिव्हिजन झालीच पाहिजे. डेली रिव्हिजन झाली, वीकली रिव्हिजन करू आपण. एका दिवसाचे 2-3 तास काढायचे आणि मग वीकली काय काय रिवाइज केलं ते बघू आपण. नंतर एक 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने, कारण आपला ब्रेन जसा काम करतो त्याला रिव्हिजन हे सर्वात उत्तम एक साधन आहे. तिथे कमी मेहनतीत तुम्हाला तिथे फायदा देतो. आणि ज्यावेळेला आपण आपली बैठक 3 तासाची ठरवतो तर आपल्यामध्येच पर्सनॅलिटीत बदल व्हायला सुरुवात होते. म्हणजे एखाद्याने ध्यान साधना करण्यासारखं आहे, एका जागी 3 तास बसणं सोपं आहे का, हळूहळू हळूहळू वाढेल. म्हणजे मनाची एकाग्रता, चिंतन, ही सगळ्या गोष्टी सुरू होतात, ती लय लागते. आणि ते सगळं होतानाच तुमच्यामध्ये कधी रिफॉर्म झाला आणि तुम्ही कधी बदलला हे आपल्याला कळत नाही. आणि मग आपलं व्यक्तिमत्व उजळून निघतं. तर ही तपस्या आहे. यातून आपण स्वतःला भेटतो, नवीन जन्म होतो. मज मीच व्यालो पोटी आपुलिया, पुनर्जन्म आहे. आपला व्यक्तिमत्वाचा पुनर्जन्म आहे. आणि नंतर मग सक्सेसफुल कॅन्डिडेटमध्ये आपण फरक दिसतो की आधीचं काय आणि आताच. आणि नंतर अनुभवाने अजून अजून दिव्यता येत राहते, कारण हा दिस इज अन एंडलेस जर्नी ऑफ परफेक्शन. परफेक्शन म्हणजे काय, पूर्णत्व. प्रत्येकाचा प्रवास पूर्णत्वाकडे आहे की नाही. म्हणजे आपण परीक्षा देतो म्हणूनच आहे असं नाही, प्रत्येकाचा प्रवास हा पूर्णत्वाचाच प्रवास आहे. मग तो शेतकरी का असेना, अनपढ का असेना, प्रत्येक जण त्याच रस्त्याने जाण्याचा आणि जीवनाला सापडलेलं सत्य आणखी सत्यनिष्ठ कसं होईल किंवा अजून काय आहे ते त्याच उत्सुकतेमध्ये जातो. प्रत्येक जण प्रवास करतो. तर आपल्याला एक अशी संधी दिली ईश्वराने. एवढ्या मोठ्या देशामध्ये फार चुनिंदे लोक, फक्त 5 लाख बसतात. साधारणतः तरुण किती असतील, 65% तरुण, नाही का. तर आपल्या वयाची जर का लोक बघितले तर किमान 130 कोटींमध्ये 30 कोटी तर असतीलच. त्यातले किती बसतात, फक्त 5 लाख. म्हणजे ही संधी कमी आहे का. प्रत्येकाला ही संधी मिळत नाही. ग्रॅज्युएशन नंतर अशा परीक्षेला बसायची ही संधी सुद्धा प्रत्येकाला मिळत नाही. त्यात मग आपण ऑलरेडी काही फ्यू पर्सेंटमध्ये आलेलो आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला आपण स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा या अभ्यासामध्ये स्वतःला आपण एकाग्र करून एक पूर्णत्वाचा शोध अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, पूर्णत्व साधण्याचा प्रयत्न करतो, तर तो एक अत्यंत वेगळा अनुभव आहे. तो अनुभव पुन्हा येणे नाही. जो आनंद मला अभ्यास करताना मिळायचा ना, तो आज नाही मिळू शकत. मी बोलताना सांगितलं म्हणतो की आज मला तो आनंद, ती समाधी ना, ते शक्य नाही. कारण आता सेवेचं, आता देण्याचं व्रत सुरू झालेलं आहे. आता जर मी असं अभ्यासाला लागलो पुस्तक घेऊन तर लोक म्हणतील काय, आम्ही ते वेडे आहे बा, इथे तुमची वाट पाहिजे. साहेब तुम्ही अभ्यास करताय, आता करता येईल का मला पास झाल्यानंतर? नाही. मग माझा वेळ पूर्ण समाधान. आपण कमवलेलं सामर्थ्य आपण कुणाला समर्पित करतो यावरच ठरलेलं असतं की आपण यशस्वी आहे की अपयशी आहे. महाभारतामध्ये 2 मोठे योद्धे झाले. एक होता अर्जुन, एक होता कर्ण. सामर्थ्य दोघांकडे होतं. कर्णाने सामर्थ्य कोणाला समर्पित केलं, दुर्योधनाला. आणि अर्जुनाने कोणाला समर्पित केलं. त्यावरनं त्यांच्या यश आणि अपयशाची तुम्हाला कल्पना येईल. शेवटी काय आहे की यश, परीक्षा पास झाली म्हणजे नाही. परीक्षा पास झाली म्हणजे नाही, त्यानंतर तुम्ही कुणाला अर्पण केलं, तुमच्याकडे आलेली संधी तुम्ही सामर्थ्य कुणाला अर्पण केलं हे ठरवतं की खरंच आपण यशस्वी आहोत का. म्हणजे अजूनही ते सांगता येत नाही. माझा शेवटचा म्हणजे ज्या वेळेला आपण रिटायरमेंट अगदी शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षाच आहे. जर ही तयारी असेल मनाची की मला शेवटपर्यंत परीक्षा होणार म्हणजे होणार, प्रत्येक क्षण परीक्षेत आहे. सीबीआय डायरेक्टरची परीक्षा झाली की नाही, चुकीचं आहे का.
झाली ना परीक्षा. शेवटचे 15 दिवस आठवा, किती स्ट्रेसमध्ये असेल माणूस, शेवटपर्यंत परीक्षा आहे. ती जर आपली तयारी असेल तरच आपण पास होऊ शकतो. की मला आय एम बॉर्न टू स्ट्रगल. संघर्षासाठीच आमचा जन्म आहे, सेवेसाठीच आमचा जन्म आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, सेवा ह्याची धन. तर या भूमिकेत जर आपण असू तर मला असं वाटतं आपण योग्य ठिकाणी आपली मेहनत करतोय, योग्य ठिकाणी आपण ते लावतोय, आपला वेळ सार्थक करतो. तर इट डझंट मेक अ डिफरन्स की तुम्ही आयुष्यामध्ये काय बनलात हे मॅटर करतच नाही, तुम्ही काय केलं हेच मॅटर करतं. आणि हा सिद्धांत हा पहिल्यांदाच नाही बोलला जात आहे. आपला कुठलाही तुम्ही धार्मिक ग्रंथ काढा, लोकनिषद काढा, भगवद्गीता काढा, त्यात एक कर्मयोग हा सांगतो ना की शेवटी तुझ्या कर्माचा हिशोब तुला द्यावाच लागतो, ते सुटत नाही, मार्ग नाही सुटत. तर हा एक चांगला संधी आपणा सर्वांसाठी आहे. आणि मीही अजून तुमच्यासारखा संघर्षशील आहे आणि पुढे राहणार आहे. कारण हा प्रवास असा आपल्या मर्जीने थांबणारा नाही. कारण जोपर्यंत इथल्या समस्या आहेत आपल्या देशाच्या, तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहणार. आपली सर्वात मोठी समस्या काय? आपली सर्वात मोठी समस्या बघा, वैज्ञानिक दृष्टिकोन हा बाजूलाच राहिला आपल्याकडे. अत्यंत श्रद्धेने आपण आपल्या तीर्थक्षेत्रांना दान करतो. मी उत्तराखंडमध्ये होतो, मी जवळपास या 8 वर्षामध्ये 8 जिल्ह्यांचा SSP झाला होता. भलाही मी 4 महिने 6 महिन्याच्या पेक्षा नाही, माझं 3 महिने रेकॉर्डच आहे, कधी कधी 15-20 दिवस. ते काही अडचण नाही त्याची. पण तेवढ्या वेळेतच माझा ट्रेलर मी करून जायचो, तेवढ्याच वेळामध्ये. तर उत्तर काशीला असताना गंगोत्रीला मला कपाट बंद करायला जावं दिवाळीच्या दिवशी आणि भाऊबीजेच्या दिवशी यमुनोत्रीला. पण तिथे जायचं आता ड्युटी आहेच ना, जावंच लागेल ना. ते करता करता आम्ही जितकी माझी पोलीसची टीम होती, काय नाही मोजून 50-100 असते, त्यांना घेतलं आणि पूर्ण गंगोत्रीच्या गंगा घाटमधनं पॉलिथिन, प्लास्टिक, जुते, चप्पल सगळं काय ते काढून प्रेसिंग युनिटला पाठवलं. प्रेसिंग केली. रस्त्यावरती कुठेही चिटभर पण राहायचं काम नाही. पहिल्यांदा मेसेज की पोलिसांना हे असं म्हणणं आहे. दुसऱ्याला म्हणायचं समजा भाविकाला की बाबा हे असं करू नको, त्यापेक्षा स्वतः आपण ते अवॉइड केलं तर त्याला दिसतं ना की मी काय नाही केलं पाहिजे. म्हणजे काय की आपण अत्यंत श्रद्धेने काय करतो, पॉलिथिन, प्लास्टिक तिथे जाऊन टाकतो. काय होणार त्यातून? गंगा प्रदूषित होणार. मग आता या श्रद्धेला वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे की नाही? हा वैज्ञानिक दृष्टिकोन येणार कुठून? फंडामेंटल ड्युटीज वाचल्याच नाही, माहीतच नाही, तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन कुठून काढणार की 51A मधला हा G आहे का K आहे की L आहे की काय आहे? आलं लक्षात तुमच्या? कुठून आली ही बुद्धी, कुठून आली? त्याचं मूळ जर शोधलं तर संविधान, फंडामेंटल ड्युटीज. आहे त्यामध्ये की वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना व्हावी असं आहे की त्यामध्ये एक सेक्शन आहे. सायंटिफिक टेम्परचा आहे, एन्व्हायरमेंट आहे, वाईल्ड लाईफ आहे. कुठलीच गोष्ट सोडलेली नाही बाबासाहेबांनी. आणि ही बुद्धाच्या त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आली. ज्या देशामध्ये बुद्धासारखा थोर पुरुष होतो तिथेच आपण त्याला स्वीकारायला तयार नाही. तो बुद्ध आपल्याला म्हणजे असं वाटतं की बऱ्याच वेळेला तो बुद्ध आपल्यात भिनला नाही अजून, याच मातीतला बुद्ध. आणि आपल्याला तारा नाही तो उपयोग काय मग? त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन बघा. कर्मकांडापेक्षा कर्मयोग किती श्रेष्ठ. बुद्धाचं एक छोटंसं मी उदाहरण देतो, वेळ आहे ना आपल्याकडे. एक राजा होता त्यावेळेला बुद्धाच्या समकालीन, बिंबिसार अजातशत्रू नाव ऐकलं असेल बरोबर. त्याचे वडील वारतात. तो काय करतो, त्याला जेलमध्ये टाकतो, सत्ता हिसकावून घेतो. नंतर त्याचे वडील जातात. त्यालाही वाईट वाटतं की वडिलांबरोबर मी काही बरोबर केलेलं नाही, योग्य नाही. पण आता मेल्यानंतर तरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. त्याचा तो प्रयत्न, त्याच्या मनावर पगडा कशाचा, कर्मकांडाचा. त्याला असं वाटतं असं बुद्धाच्या हातून काही पूजा विजा केली म्हणजे झालं शांती. तो जातो बुद्धाला भेटायला, मला माझ्या वडिलांसाठी शांतच्या आत्म्यात शांती लाभावी म्हणून काही तुमच्याकडनं पूजा अर्चना करून घ्यायची. बुद्ध म्हणते असं आहे, माझी पूजा अर्चना करण्याची पद्धत वेगळी. तर तू असं कर, उद्या ये मला आणि त्या जलाशयाच्या किनाऱ्यावर भेट इतक्या वाजता. येताना 2 मातीचे मडके घेऊन ये. एका मडक्यामध्ये तूप घेऊन ये, दुसऱ्या मडक्यामध्ये दगडगोटे घेऊन ये आणि ते वरून झाकून आण, म्हणजे कापडाने. तो आणतो. त्याला वाटतं आता याच्यावर काहीतरी विधी करणार ते. तो येतो. मोठे लाकूड घेतात बुद्ध. पहिलं घेतात, मडकं ठेवतात पाण्यात आणि त्याला मारतात. त्यातनं तूप असतं ते पाण्यावर पसरतं. दुसरं घेतात, त्याला मारतात.
त्यातली दगड असतात ते पाण्यात जातात. मग त्याला विचारतात की आता मला सांग, या तुपाला पाण्याच्या आत तळाशी नेऊ शकतो का? म्हणे कसं शक्य आहे? इम्पॉसिबल. मग तूप हे तरणारच ना वरती पाण्यामध्ये, ते कसं? आणि दगड गोट्यांना वर आणू शकतो का? म्हणजे नाही. म्हणजे तसंच आहे कर्माचं. कुठलंही कर्मकांड हे मॅजिक घडवत नाही, तो धंदा आहे. तो धंदा आहे, ते तुम्हाला बेवकूफ बनवणं आहे. फक्त तुमचं कर्म कुठल्या भावनेने केलं, कर्मयोग काय, तेच तुला काय. इतकं सायंटिफिक व्ह्यू असणारा, इतका वैज्ञानिक दृष्टिकोन, इतकं ऑब्जेक्टिव्हली बघणारा बुद्ध हा आपल्या जोपर्यंत पचणार नाही तोपर्यंत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन जर अभ्यासू लोकांमध्ये नसेल तर इतरांचं काय? हे शोषण आणि ही अंधश्रद्धा आणि हा धंदा चालतच राहणार. तर आपली मुख्य समस्या ही आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळे आपण आपल्या नद्यांना अत्यंत श्रद्धेने घाण करतो, त्यांना किल करतो. शहरांची विकास होतात आणि नद्या मरून पडतात. त्याच्यामध्ये काय काय आपण बघतो डोळ्याने. काय होतं? नदीचा नाला होतो, त्या नद्या कधी मरतात कळतच नाही. मग त्या अभ्यासाचा काही उपयोग आहे का? या शहरामध्ये काय कमी विद्वान आहेत का? पण एवढी विद्वत्ता असूनही जर नद्या माझ्या जिवंत नाही, त्यांचं आपण देणं लागतो ते पण देऊ शकत नाही, इथल्या टेकड्यांना, हिरवळीला, झाडांना आपलं मानत नाही, मग त्या शिक्षणाला काही आपलं खरं शिक्षण म्हणता येईल का? जोपर्यंत आपण इथले मालक बनत नाही तोपर्यंत हे शिक्षण खरं नाही, तोपर्यंत हे शिक्षण पचलच नाही असं समजून जा. ते आहे संविधानामध्ये. ज्या दिवशी हे संविधान प्रत्येकाला पचेल सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. इथली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय? शेती. आणि इथल्या सगळ्यात मोठी ताकद काय? इथला तरुण. पूर्ण जगभरात जेवढा तरुण असेल त्यापेक्षा जास्त आपल्याकडे आहे की नाही? त्या तरुणाला शेतीशी जर जोड दिली तर, उद्योजकता शेतीवर आधारित जर झाली तर बेरोजगारीचा प्रश्न राहू शकतो का आपल्या देशामध्ये? कधी अन्नाचा प्रश्न राहू शकतो का? पूर्ण जगाला आपण अन्न पुरवू शकू इतकी आपली क्षमता, जर आपण R&D केला फूडवरती तर, की कुठल्या पिकामधनं, कुठल्या धान्यातनं काय एक्स्ट्रॅक्ट काढायचा, कुठल्या फळाफुलातून काय एक्स्ट्रॅक्ट काढायचा, त्याचं मार्केटिंग करून त्याला कशा पद्धतीने पूर्ण जगभर पसरवायचं, पेटेंट कसं घ्यायचं, ह्या ज्या गोष्टी जर आपण योग्य ठिकाणी आल्यात, ॲग्रिकल्चरल कॉलेजेस, R&D आणि ह्या गोष्टी, तर इथे कधीही नोकरीची गरज लागेल कोणाला? नोकरीसाठी धडपड राहील कोणाची? कधीच नाही राहणार. असं असूनही का होत नाही? मान्सून रेग्युलर येतो, 6 ऋतूंचा देश आपला, कितीतरी व्हरायटी मातीची, कितीतरी व्हरायटी फुलं, फळं, प्रांतांची, एवढं सगळं संपन्न निसर्गाने दिलेलं असताना आपण त्याचा उपयोग का करू शकतो? कारण अभाव एकच आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन, खरं शिक्षण. खरं शिक्षणच नाही. इस्रायल सारखा देश म्हणतो जर मला अशी संपदा दिली असती तर जगावर राज्य केलं असतं. काय आहे त्यांच्यामध्ये? नॅशनलिझम आहे. जर आपल्या या अभ्यासातून जर हे आलं नाही, हे खरं सांगतो मी, फक्त संविधान आणि संविधान आणि संविधान हाच एक मात्र असा अभ्यास आहे की जे वाघिणीचं दूध आहे. ते म्हटले ना की गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे वाघिणीचं दूध आहे, खरं वाघिणीचं दूध आहे. हे पचलंच पाहिजे. UPSC मध्ये आपण काय होतोय, काय होणार हे सोडून द्या, पण आधी मला काय पचलं पाहिजे हे लक्षात घ्या. जर हे पचलं तर आपण नक्की या देशाचे इतके उत्तम नागरिक होतो की हा देश आपल्याला आपला वाटायला. हा माझा देश आहे, मी इथला मालक आहे. या नद्यांचा मालक कोण? या जंगलांचा मालक कोण? या डोंगरांचा मालक कोण? या रस्त्यांचा मालक कोण? मी आहे. ज्या दिवशी हे ज्ञान होईल, तो बुद्ध प्रगट होईल, आपल्या प्रत्येकामध्ये बुद्ध प्रगट होईल. तो बुद्ध ज्या वेळेला जागा होईल तर इथल्या समस्या राहणार नाही, कुठल्याच समस्या राहणार नाही. आणि ही स्ट्रगल जो आहे, जोपर्यंत प्रत्येक नागरिक जागा होत नाही, हा स्ट्रगल चालूच राहणार. हे चालूच राहणार. जे चाललंय ते सगळ्यांना कळतं काय चाललंय. आपल्या संविधानाची जे 5 महत्वाचे जे मूल्य दिले आहे, सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक, खरंच ते आहे का अस्तित्वात? प्रॅक्टिकली दिसतं का? आपल्या सर्वांना कळतं. सेक्युलर म्हणजे काय, आपला काय दृष्टिकोन असला पाहिजे, कुणाला कसं ओळखायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी केव्हा दिसायला लागते? हा संविधानाचा चष्मा घातला की बरोबर सगळं क्लिअर दिसायला लागतं की कोण काय आहे म्हणून, त्याचा चेहरा काय आहे. यामध्ये तुम्हाला पटलं हे म्हणणं? हा अभ्यास खरंच देईल आपल्याला ही दृष्टी आली पाहिजे. ही दृष्टी जर आली तर तुम्ही जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात जा, उद्योजकतेमध्ये जा,
त्या कुठल्या शेतीमध्ये जातो, वेगळा शेतकरी असेल, त्यांनी काही हातात घेतलेलं काम असेल ना, ते वेगळंच असेल. आणि ही याची ताकद आहे, या अभ्यासाची ताकद आहे, ही आली पाहिजे. ही ताकद आपणा सर्वांना येईल. मी आशा करतो की आपणा सर्वांना ही दिव्य दृष्टी आली पाहिजे आणि ती येण्यास मी ईश्वरास प्रार्थना करतो आणि माझे शब्द संपवतो. एकच सांगू इच्छितो शेवटचं, की मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्याला कळले हो, जीवन त्याला कळले.